सुप्रभात मंडळी, सुप्रभात. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, मी आहे सध्या आपल्या खेडमधल्या मुर्डे या गावात. तुम्ही बघतच असाल आपले व्हिडिओ. परवा आलो मामाच्या गावावरनं, काल आपण खेडला गेलो होतो आणि आज बसलो आहे. बघू काय प्लॅन झाला तर झाला. आणि सध्या मंडळी सकाळची न्याहारी करायला या, नाश्ता आणि इकडची न्याहारी. आजची न्याहारी जरा तुम्हाला आवडेल. बघा काय आहे ते. इकडे बघा गरमागरम भाकऱ्या मस्तपैकी. हे कोणाला ओळखता येते का? काय आहे? बरोबर शेंगदाण्याची चटणी मस्तपैकी. वा, भाकरी आणि शेंगदाण्याची चटणी याचं कॉम्बिनेशनच वेगळं आहे, मस्त. आणि त्याच्यासोबत काय असेल? कोकणातला आपला आंबा. या मस्तपैकी. असा सकाळ सकाळी अशी न्याहारी असली तर कुणाला नको आहे, नाही का? त्याच्यावर मस्तपैकी तेल बिल घालून आपण, मला तर हे असंच मस्त वाटतं. या शेंगदाण्याची चटणी आणि आंबा खायला या. समीक्षा, कशी वाटली न्याहारी? मीच केली. नमस्कार मंडळी. तर नाश्ता वगैरे करून जरा आता आपण निघालो आहे थोडंसं बाहेर राऊंड मारायला असं नाही, फिरायलाच चाललं आहे. बघू आता कुठे कसं काय फिरायचं ते आता समजेल तुम्हाला पुढे, नाही का? तसं निघालो आहे. उशिराच झाला निघायला, 12 वाजून गेले. लवकर निघायचं होतं पण निघता उशीर झाला. चला. मंडळी मात्र कडक ऊन आहे. पावसाचं वातावरण वगैरे असं काही नाही, कडक ऊन पडलं आहे. आज रोहिणी नक्षत्र पण निघालं आहे. पेरणीला सुरुवात झाली आहे. पेरणीला आज मोस्टली सुरुवात करायची पहिल्यातली लोक. आता लोक पावसाचा अंदाज घेऊनच पेऱ्या वगैरे सुरुवात करतात. निघाले आता आपण. आता आपण तिसंगी फाट्यापाशी आलो आहोत. आता आपल्याला तिसंगीला जायचं आहे, मामाच्या गावाला नाही जायचं आहे. आता आपल्याला इकडे सरळ पुढे जायचं आहे. कुठे जायचं विचार आहे? आता आपण आलो आहोत मिरले गाव. शैलीचे पप्पा व्हिडिओ बघतात बघा, आम्ही तुमच्या गावी आलो आहे. मिरल्यात. तुमचं घर नाही माहिती आम्हाला कुठे आहे, तर घरी आलो असतो. रिक्षाने आलो आहे. आता आपण चाललो ॲक्च्युली रघुवीर घाटाला वरती. चला जाऊया. तुम्हाला रोड माहिती, तिसंगीपासून आपण तिसंगीत आत नाही गेलो, सरळ खोपी. आता खोपीच्या प्रवेशद्वाराला आलो आहे आपण. मिरलेची हद्द संपली म्हणजे इथे या ब्रिजवर. चला आता मंडळी आपण आलो आहे खोपी गावात. कोण आहे खोपी गावचं? खोपी हे रायगड जिल्ह्यामधील खेड तालुक्यातील एक गाव आहे. मोठं गाव आहे. सॉरी मंडळी, एक चूक झाली माझ्याकडनं बोलताना. खोपी हे गाव रायगड जिल्ह्यातील आहे, रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये आहे. मी विसरलो, गट्टूने माझी चूक पकडली म्हणून आपण रिशूट केलं. तांबड खोपी, रघुवीर घाट, धामण श्री पुढं शिंदी, दत्ताजीराव भोसले मार्ग. हा, वरती रघुवीर घाट. तेव्हा वरती संपूर्ण बघा पाणी सोडलंय धरणाचं. तिकडे ते वरतून धरण दिसतं, खोपीचं धरण. गाडी आली बघ कुठली? शिंदी पुणे. आमच्या गावात बघा, केवढी मोठी गाव आहेत वरती बघ समीक्षा. शिंदे एक स्टेशन पण आहे, बस स्टँड. हा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. आणि आता आपण चाललोय वरती रघुवीर घाटाला. बघा मंडळी, रघुवीर घाटाला आलोय आपण. पावसाळ्यात हात रोड मंडळी कसा असतं, एकदम हिरवा गार. इथनं मग अशी एक शिंदी ठाणा गाडी घेतली आम्हाला तिसंगी रोडला. आणि आता इथे खोपीमध्ये ते शिंदी पुणे.
हे बघा मंडळी, पावसाळ्यातले भारी असतं इकडे, झरे विरे एकदम मस्त. पलीकडे आपला सातारा जिल्हा. मंडळी आम्ही कुठं आलोय बघा, टोकावर आलोय पार. उलटा नाही पडलो म्हणतो गेला हे बघा मंडळी, आपण आलोय, मागच्या वेळेला आलो होतो तेव्हा पाऊस होता इथे. आणि हे बघा, हे अजून हे आपण रत्नागिरी जिल्ह्यातच आहे इथे. आणि हे बघा, आता ह्या हॉटेलला गर्दी नाही, पावसात इकडे पॉइंट आहे फिरायला. वनक्षेत्रपाल कांदा आट. किती शांतता आहे, आपण किती उंचीवर आहे. किल्ले महिमंडणगड. इकडे मोबाईल सांभाळून ठेवला पाहिजे, माकडं बिकडं असतील. धरण सुकलंय पार, पाणी कमी उरलंय. खोपीचं धरण. माझा एक व्हिडिओ आहे मंडळी, कोकणातला स्वर्ग, तो हाच. मंडळी सीन बघा बाहेरचा, हा बघा. और 80 डिग्री बघा, 80 डिग्री 80 डिग्री. नाही हे आपण गेलेलं सेम, तुला आठवतंय समीक्षा, तुमच्याकडे अकल्प्यात हा असाच डोंगर होता. त्या बाईने एक साईडला हात दाखवला, बघितलं का? आपण तो रस्ता नाही का चुकलो, एक ह्या साईडने जायचं होतं, आपण ह्या साईडने गेलो. फोर व्हीलर आहे. जाऊ दे झाला. सातारा जिल्ह्यातील हे पण बाबा गवे पण आहे. चल तर बघू, तर चल रस्ते कसे आहेत. हो गवे पण आहे तिथं. वन्यजीव बामणोली. थांब थांब, गाडी थांबवावी लागेल ना. पण मंडळी आलोय बघा, सातारा जिल्ह्याच्या हद्दीत आलोय. बस हे आता शिंदी गाव इकडे आहे असं म्हणतात. बघूया, आपण जर जाता आलं तरच जाणार आहे, नाही तर नाही जाणार आहे.
गाडी ए इकडे अरे येस. इथं असेल. चला मंडळी आपण चाललोय परत इथनं परत फिरलो बोललो चला जाऊ दे आपण पुन्हा काहीतरी येऊ. इथपर्यंत तर आलोय आता परत मागे फिरतोय. आता इथनं 2 रस्ते आहेत त्यामुळे आपल्याला माहित नाही नेमकं कुठे जायचं ते. बघा ही हद्द आहे फॉरेस्ट विभागाची हद्द आहे इथे. काम चालू आहे अजून इथे. परत आलो आपण रत्नागिरी जिल्ह्यात. बघा डोंगरांच्या पर्वतरांगा बघा. आम्ही इथे CNG भरायला खेळला. इथे खेळ भरण्याच्या पुढे आलो. पण बघा आज तर खरंच रोजच्या जरा थोडीशी परिस्थिती गंभीरच दिसते. CNGचा अक्षरशः पोलीससुद्धा म्हणजे आम्हाला तर आहेत काही होऊ नये म्हणून गैरप्रकार. झाडाच्या मधनच बघा चंद्र कसा डोकावतोय. झाड आहे मस्त ना. सही सीन आहे. मंडळी झालं आपलं जेवण वगैरे झालं आहे. आज जरा ऑफिसच्या कामाला जरा जास्तच वेळ झाला आणि आता फिरतोय बाहेर जरा राऊंड मारतोय. तुम्ही बघितलं आज आपण गेलो होतो रघुवीर घाटाला. थोडंसं तिथनं पुढे एक्सटेंड गेलेलं पावसात गेलो होतो त्या हॉटेलच्या पुढे गेलो होतो आपण. आणि ते शिंदी गाव आहे तिथे जायचा प्लॅनिंग होता. पण नंतर बोललो पुढे रोड पण कसा आहे काय माहीत नाही आणि आपल्याला परत पण यायचं होतं. बघू नेक्स्ट टाईम कधी जर प्लॅन झाला तर नक्कीच जाऊ. पुढची गावं एक्सप्लोअर करायची आहेत मला त्या रूटने. पण आता काही शक्य नाही झालं. पण ठीक आहे ना पुढच्या वेळेला आपण नक्की जाऊ. आणि बघू पुढच्या साईडची गावं पण बघू. त्या रूटने मला खूप त्याचं हे आहे एक्सप्लोअर करायचा मला तो रूट. पण ठीक आहे आज गेलो होतो शिंदेगावच्या अगदी जवळपास पोचलो होतो. पण नंतर बोललो रोड पुढे कसा असेल कसा नसेल त्याच्यामुळे काही गेलो नाही. कांदाट खोरं आपल्याला बघायला भेटलं असतं पण त्याला सकाळी लवकर गेलं पाहिजे उठून. पण काही हरकत नाही ठीक आहे नेक्स्ट टाईम आपण नक्की जाऊ. पावसाळ्यात तर काय तो रोड बंदच असतो तिकडनं आणि पावसाळ्यात आपण रिस्क घ्यायची नाही कारण दरडी ऑलरेडी कोसळत असतात आणि तो रोड आत्ताच खराब आहे. तर पावसाळ्यात त्याची हालत कशी असेल. पण त्याच्यानंतर घरी आलो आणि काम चालू केलं ऑफिसचं. आणि मंडळी आज एक न्यूज वाचतोय सकाळपासून वाचतोय त्याचं वाईटही वाटते. आपल्याच गावी जाणारा रोड महाबळेश्वरला तिथे आंबेनळी घाटात एक गाडीचा अपघात झाला आणि बिचारे एकाच गावामधले 8 सदस्य मृत्युमुखी पडले. बिचारे कोकणातनं मजा करून म्हणजे फिरायला आले होते आणि नंतर ते घरी जात होते आणि त्यांच्यावर एकदम काळाने घालाच घातला. मंडळी कुठेही जात आहे ना तर प्रवास जर तुमच्यासाठी नवखा रोड असेल ना तर तिथनं वेळेवर हे करा आणि आराम करा व्यवस्थित. तुम्ही दिवसभर दमला असाल तर ड्रायव्हिंग नका करू कारण आनंदाला येता तेव्हा आनंद एन्जॉय करा. मंडळी तुमच्या घरात कोणतरी वाट बघत बसतं आहे ह्याची नेहमी म्हणतात ना हे जाण ठेवा मंडळी. खूप वाईट वाटतं. त्यांचं बचावकार्य चालू होतं. बचावकार्य म्हणजे शोध मोहीमच म्हणायला पाहिजे मृतदेहांची. पण खरंच त्या सगळ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आणि कुठेही जाता येतं मंडळी काळजीपूर्वक प्रवास करा. धोकादायक रस्ते असतील तर तिथनं दिवसाच प्रवास करा. बेदरकारपणे गाडी चालवू नका. वाहतुकीच्या नियमांचे पालन करा. ठीक आहे तर मंडळी आता तुर्तास तरी या व्हिडिओमध्ये आता इथे थांबायची वेळ झाली आहे आणि आता भेटतो तुम्हाला उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री. पुन्हा भेटू उद्या सकाळी. शुभरात्री.